नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉवर बजेटचं न्यूमेरिकल सोडवणार आहोत, जे लॉंग हॉल कम्युनिकेशन सिस्टीमसाठी आहे. जर तुम्हाला पॉवर बजेट म्हणजे काय आणि त्याचे किती लॉसेस आपण कन्सिडर करतो हे माहीत नसेल, तर माझ्या चॅनलवरचा अगोदरचा व्हिडिओ रेफर करा, ज्यामध्ये पॉवर बजेटचं थेरॉटिकल मी एक्सप्लेन केलेलं आहे आणि नंतरच हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सुरू करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी भाग्यश्री थोरात आणि पिनाकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. हे जे एक्झाम्पल आहे ते लॉंग हॉल ट्रान्समिशन वरती आहे. हा ट्रान्समीटर आहे, त्याची पॉवर आहे 0 dBm आणि रिसिव्हरची सेन्सिटिव्हिटी आहे -28 dBm. ही ट्रान्समिशन लिंक आहे आणि ह्याच्यामध्ये स्प्लाइसेस आणि कनेक्टर्स आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची की कनेक्टर हा फक्त रिसिव्हर आणि ट्रान्समीटर इथेच कनेक्टेड असतो आणि हे मध्ये जे असतं हे स्प्लाइसेस असतात. तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे 185 किलोमीटर, अटेन्युएशन कोएफिशियंट 0.25 dB पर किलोमीटर, डिस्पर्शन कोएफिशियंट 18 पिकोसेकंड nm किलोमीटर, नंबर ऑफ स्प्लाइसेस 46, स्प्लाइस लॉस 0.1 dB, कनेक्टर लॉस 0.2 dB, पॉवर मार्जिन 6 dB. तर तुम्हाला विचारलेलं आहे की ही जी कम्युनिकेशन सिस्टीम आहे ही गुड आहे की बॅड आहे. तर पहिल्यांदा सिंपल कॅल्क्युलेशन करूया आणि आपण बघूया की नक्की ही सिस्टीम कॅपेबल आहे का हे सिग्नल रिसीव्ह करायला. तर फायबर लॉस पहिला, अटेन्युएशन तुम्हाला दिलेला आहे 0.25 आणि डिस्टन्स आहे 125. तर तुमचा अटेन्युएशनचा जो लॉस आहे फायबर लॉस तो आहे 46.3 dB. त्यानंतर स्प्लाइस लॉस 46 स्प्लाइसेस आहेत, एका स्प्लाइसचा लॉस आहे 0.1 तो आहे 4.6 dB. कनेक्टर लॉस 0.2, दोन कनेक्टर होते, एक ट्रान्समीटरला एक रिसिव्हरला, त्यामुळे 0.4 dB. तर तुमचा टोटल लॉस झालेला आहे फायबर लॉस, स्प्लाइस लॉस आणि कनेक्टर लॉस हा 51.3 dB. ह्याच्यामध्ये जर का आपण पॉवर मार्जिन ऍड केली तर आपलं जी रिसिव्हरला पॉवर यायला पाहिजे ती आहे -57.3 dB. तरच तुमचं हे डिस्टन्स कव्हर होणार आहे, जे 185 किलोमीटर डिस्टन्स आहे. पण पॉवर बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पी सेन्सिटिव्हिटी आहे, पॉवर सेन्सिटिव्हिटी ऑफ रिसिव्हर ही ग्रेटर किंवा इक्वल असली पाहिजे जी पॉवर आपण रिसीव्ह करणार आहोत. कारण की विचार करा, जर का मी काही ऐकतीये, माझा कान आहे आणि ह्याच्यावरती काहीतरी हा इयर आहे आपला आणि ह्याच्यावरती काहीतरी आवाज येतोय, तर जर हा माणूस कधीपर्यंत हे ऐकू शकेल, जोपर्यंत हा जो आवाज आहे हा थोडा मोठा असेल. जर का छोटा आवाज असला म्हणजे पानं उलटणे, तर आपल्याला तो एवढा ऐकायला येणार नाही किंवा ह्या माणसाला कधी ऐकायला येणार नाही. म्हणजे हा जर का रिसिव्हर असेल तर हा जो आवाज आहे त्याची डीबी मधली पॉवर त्याच्या आवाज ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त हवी किंवा तेवढी हवी, त्याशिवाय हा माणूस हा आवाज कधी ऐकू शकणार नाही. तसंच आपला रिसिव्हर आहे. रिसिव्हर कधी तुमची ही पॉवर रिसीव्ह करू शकणार आहे किंवा पॉवर डिटेक्ट करू शकणार आहे जेव्हा त्याची सेन्सिटिव्हिटी पेक्षा पॉवर जास्त असणार आहे. तर कन्क्लुजन आहे, इट इज नॉट अ गुड सिस्टम, इट इज अ बॅड सिस्टम. तर आपला पहिला प्रश्न आहे की आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. आता आन्सर आहे की ॲम्प्लिफायर टाकायचं. एक ॲम्प्लिफायर काय करतो, वीक सिग्नल ॲम्प्लिफाय करतो. ओके, पण जेव्हा आपण ॲम्प्लिफायर एका कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला जोडायचं असेल तर पहिला प्रश्न आहे की त्याचा गेन किती असेल आणि दुसरा प्रश्न आहे की त्याचं लोकेशन काय असेल. खूप महत्वाचं आहे, म्हणजे तो कुठे टाकला जाईल आणि त्याची गेन व्हॅल्यू किती असेल. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचंय ह्या प्रश्नांची उत्तरं. तर पहिल्यांदा आपण ॲम्प्लिफायरचा गेन कॅल्क्युलेट करणार आहोत. तर ॲम्प्लिफायरचा गेन काय असला पाहिजे की जी तुमची ॲम्प्लिफायरची सेन्सिटिव्हिटी आहे आणि तुमची जी पॉवर रिसीव्ह होणार आहे रिसिव्हरला ती सेन्सिटिव्हिटीपेक्षा कमी असली पाहिजे. ओके, तर तुमचा गेन म्हणजे काय की -28 जी पॉवर सेन्सिटिव्हिटी आहे मायनस तुमची रिसीव्ह पॉवर जी तुम्ही कॅल्क्युलेट केली 57.3.
तर गेन आहे 29.3 dB. आणि हे अजून थोडं सोपं करूया, राऊंड ऑफ करूया व्हॅल्यू 30 dB मध्ये आपण राऊंड ऑफ केली. सो पहिला आपल्याला गेन भेटून गेलेला आहे ऍम्प्लिफायरचा. आणि आता आपल्याला ऍम्प्लिफायर कुठे लावायचा ते शोधायचं आहे. जेव्हा आपल्याला ऍम्प्लिफायरची लोकेशन फाइंड आउट करायची आहे तर आपल्याकडे 3 अवेलेबल चॉईसेस आहेत. पहिला आहे तो म्हणजे पॉवर ऍम्प्लिफायर, जो की ट्रान्समीटरच्या नंतर लगेचच लावला जातो ट्रान्समीटरची पॉवर ऍम्प्लिफाय करायला. दुसरा आहे प्री ऍम्प्लिफायर, तो रिसिव्हरच्या इथे लावला जातो की ज्याच्यामुळे जेव्हा रिसिव्हर पॉवर रिसीव्ह करणार आहे त्यावेळेला पॉवर ऍम्प्लिफाय होते. त्यानंतर आहे इनलाईन ऍम्प्लिफायर. इनलाईन ऍम्प्लिफायर कुठल्याही पॉइंटला आपण लावू शकतो फायबरमध्ये. तर हे 3 चॉईसेस आहेत आपल्याकडे. आता आपण बघूया की आपण आपल्या ह्या ज्या न्यूमेरिकलमध्ये ह्यापैकी कुठलं ऍम्प्लिफायर कनेक्ट करू शकतो. तर आपण एकामागून एक सगळं क्रॉस चेक करायला सुरू करूया. तर पहिला आहे पॉवर ऍम्प्लिफायर. त्याच्यामध्ये आपल्याला जो पॉवर ट्रान्समीटर आहे आणि गेन असं आपलं पॉवर आउटपुट राहणार आहे. तर 0 प्लस गेन आहे आपला 30 dBm. तर कुठला पॉवर ऍम्प्लिफायर आहे का की जो 30 dBm ला ऍम्प्लिफाय करतोय? तर नाही, असा कुठला पॉवर ऍम्प्लिफायर नाहीये, म्हणजे हा पहिला ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. तर दुसरा आहे प्री ऍम्प्लिफायर. प्री ऍम्प्लिफायर आहे, त्याची व्हॅल्यू आहे -57 dBm. तर प्री ऍम्प्लिफायर विथ 30 dB अवेलेबल आहे मार्केटमध्ये. पण तो -57 dBm नाही करू शकत, म्हणजे तेवढं ते वर्क नाही करू शकत -57 ला. त्यामुळे आपण प्री ऍम्प्लिफायर पण नाही वापरत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की रिसिव्हरच्या अगोदर ऍम्प्लिफायर वापरणं हे तेवढं फिजिबल नाहीये. कारण की काय होतं, रिसिव्हरपर्यंत सगळे नॉइसेस ऍड झालेले असतात आणि आपण त्यावेळेला जर का काही ऍम्प्लिफाय केलं तर ते नॉइसेस सुद्धा ऍम्प्लिफाय होतात. त्यामुळे प्री ऍम्प्लिफायर शक्यतो आपण अवॉइड करतो. हां, काही कंडिशनला तो लावायला लागतात ऍम्प्लिफायर, पण सिग्नल बूस्टिंगला आपण वापरतो. हे आपल्याला सिग्नल आपले डिग्रेड होत आहेत अगोदरच, त्याच्यासाठी आपल्याला ऍम्प्लिफायर वापरायचा आहे. त्यामुळे प्री ऍम्प्लिफायर सुद्धा नाही आपण वापरू शकत. मग आता तिसरा आहे इनलाईन ऍम्प्लिफायर. तर इनलाईन ऍम्प्लिफायर जो आहे तो 30 dB मध्ये अवेलेबल आहे, पण तो किती व्हॅल्यू घेणार आहे तर -30 dBm. ओके, म्हणजेच आता हा जो ऍम्प्लिफायर आहे तो इनलाईन ऍम्प्लिफायर आपण वापरणार आहोत. मग आता ह्याचं लोकेशन फाइंड आउट करूया. लोकेशन फाइंड आउट करायला आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल की -30 dBm किती किलोमीटरला होणार आहे. तर आपलं पहिल्यापासूनच की पॉवर आणि मायनस लॉसेस. तर 0 dBm आपली इनपुट पॉवर आहे आणि लॉसेस आहे -30 dB. तर आपल्याला शोधायचं की असा कुठल्या किलोमीटरवर पॉइंट असणार आहे जिथे 30 dBm लॉसेस पॉसिबल आहेत. ओके, तर आपण अदर लॉसेस आपल्या सिम्प्लिफिकेशनसाठी 0 घेऊया. ओके, आपण अदर लॉसेस 0 घेऊया. आणि आता फायबर लॉसेस आपल्याला शोधायचे. ओके, तर 30 आपला लॉस आहे तो येणार आहे ॲटेन्युएशन लॉस आणि लेंथ ऑफ दॅट पॉइंट. ॲटेन्युएशन लॉस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 0.25, आणि त्याचं 30 डिवायडेड बाय 0.25 वाला आपला आन्सर 120 किलोमीटर. ओके, तर 120 किलोमीटर म्हणजे आपण फाइंड आउट करणार आहोत की किती आपलं आन्सर होणार आहे. ओके, म्हणजे आपलं किती पॉवर लॉस 120 किलोमीटरला व्हायला पाहिजे 30. पण आपण हे कॅल्क्युलेट करताना स्प्लाइसेसचा लॉस किंवा कनेक्टरचा लॉस कन्सिडर नाही केलाय. तर आता आपल्याला तो लॉस पण कन्सिडर करायचा आहे. तर नंबर ऑफ स्प्लाइसेस आहे 185, जे तुमचं टोटल डिस्टन्स, आणि 46 स्प्लाइसेस आहेत तुमचे. ओके, आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं असेल तर आपलं टोटल डिस्टन्स होतं 185 आणि 46. तर तुमचा आन्सर काहीतरी 4.0, म्हणजे 4 किलोमीटरला एक स्प्लाइस लावलाय तुम्ही. तर 120 डिवायडेड बाय 4, 30 स्प्लाइसेस मला 120 किलोमीटरच्या लिंकमध्ये लागणार आहे. तर 30 म्हणजे 0.1 dB एका स्प्लाइसला लॉस आहे. सो इट इज 3 dB. सो रिमेंबर, कनेक्टर्स पण आहेत, एक ऍम्प्लिफायरला आणि एक ट्रान्समीटरला. ओके, पण जेव्हा आपण ऍम्प्लिफायर लावतो तेव्हा ऍम्प्लिफायरच्या दोन्ही बाजूला 2 कनेक्टर्स आपल्याला लावायला लागतात. म्हणजेच आता आपले कनेक्टर्स झाले 3 आणि एका कनेक्टरचा लॉस होता 0.2, तर आपला आन्सर आहे 0.6 dB.
तर हे जर का सगळे लॉसेस आपण कन्सिडर केले तर ॲक्च्युली 120 किलोमीटरला तुमचे जे टोटल लॉस आहे तो फायबर लॉस, स्प्लाइस लॉस आणि कनेक्टर लॉस तो आहे 33.6 dB. तर तो चाललाय 30 dBच्या वरती. इट इज नॉट गुड. म्हणजे तुम्हाला 120 किलोमीटरच्या अगोदर शोधायचे की किती किलोमीटरला आपल्याला ॲम्प्लिफायर प्लेस करायचा आहे. तर आता एक्सिस आहे आपला 3.6 dB. आता 3.6 dBचं जे डिस्टन्स आहे तुम्हाला फाइंड आउट करून मायनस करावं लागेल. तर 3.6 म्हणजे 14.4 किलोमीटर तुम्हाला अगोदर ॲम्प्लिफायर प्लेस करायचा आहे. तर 20 मायनस 14.4 तुमचा आन्सर आलं 105.6 किलोमीटर. सो दिस इज अ गुड लोकेशन. आता हे आपलं आन्सर कन्फर्म करूया. तर 105.6 ला जर का मी ॲम्प्लिफायर लावला तर फायबर लॉस येणार आहे 0.25 इंटू 105 5.25 अटेन्युएशन लॉस. तर टोटल अटेन्युएशन लॉस झाला 26.4. त्यानंतर स्प्लाइसेस आले 26 म्हणजे 27 स्प्लाइसेस येतील. ओके, मग त्यांचा लॉस आला 2.7 dB. टोटल लॉस झाला 26.4 प्लस 2.7 इज इक्वल टू 29.1 आणि हा तुमच्या 30 dBच्या कमी आहे. तर कन्फर्म आपण करू शकतो that location 1056 kilometer is a good location. Okay, now this is your answer, that transmitter then receiver आणि तुम्ही जो ॲम्प्लिफायर लावणार आहे तो लावणार आहे 105.6 किलोमीटर फ्रॉम ट्रान्समीटर. आता तुम्हाला होमवर्क म्हणून स्वतःला एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तो म्हणजे सर्व्हर ए आणि सर्व्हर बी आहे. तुमच्या सर्व्हर एची जी पॉवर आहे ती -15 dBm आहे. रिसिव्हरचं जे सेन्सिटिव्हिटी आहे -25 dB आहे आणि तुमचं डिस्टन्स आहे ते 500 मीटर आहे आणि त्यासाठी तुम्ही 850 nm यूज केला आहे. अटेन्युएशन कोएफिशियंट दिलेला आहे, डिस्पर्शन कोएफिशियंट दिलेला आहे, नंबर ऑफ स्प्लाइसेस दिलेले आहेत, लॉस दिलेला आहे, कनेक्टर लॉस दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पी मार्जिन 2 dB आहे. ही सिस्टीम गुड आहे की बॅड आहे हे लॅनचं एक न्यूमरिकल आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हे लॅनचं जे एक्झाम्पल आहे त्याचा आन्सर कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा किंवा तुम्हाला एखादा डाऊट आला असेल तर तो नक्की विचारा. नमस्कार.